मागील काही भागांमध्ये आपण 12 राशी आणि 12 राशींची परिपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. आता याच्यामध्ये राशीनंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे नक्षत्र. आणि नक्षत्राची जर व्याख्या आपण बघितली, तर नक्षर्ती इति नक्षत्राः असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जी स्थिर असतात, आढळ असतात, एका जागेवर स्थिर असतात, अशा त्या नक्षत्रांना आपण नक्षत्र म्हणतो. आणि त्या नक्षत्रांचा परिणाम मानवी स्वभावावर, मानवी आरोग्यावर, मानवाच्या प्रत्येक जे काही आपण शिक्षण, संतती, आरोग्य, आर्थिक स्थिती ह्या सगळ्या संदर्भातल्या प्रश्नांशी नक्षत्राचा परिणाम होत असतो. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष जे बघणार आहोत ते क्रमशः प्रत्येक नक्षत्राची माहिती घेणार आहोत. नमस्कार. खरं तर 27 नक्षत्र आणि नक्षत्राच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती आपण क्रमशः बघणार आहोत. परंतु आज पहिल्यांदा आपण जे पहिलं नक्षत्र येणार आहे ते म्हणजे अश्विनी नक्षत्र. हे मेष राशीत नक्षत्र येतं आणि मेष राशीमध्ये येणारी तिन्ही जी नक्षत्र आहेत, अश्विनी, भरणी आणि कृतिका, या तिन्ही नक्षत्राची माहिती आपण क्रमशः घेणार आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा जो विचार करणार आहे आपण, तो अश्विनी नक्षत्राचा विचार करणार आहे. अश्विनी नक्षत्राला आपण चतुष्पाद नक्षत्र असं म्हणतो, कारण चारी चरण अश्विनी नक्षत्राचे मेष राशीमध्ये येतात, त्यामुळे याला चतुष्पाद नक्षत्र असं आपण म्हणतो. अश्विनी नक्षत्राचा स्वभाव किंवा नामाक्षर याचा जर विचार आपण पहिल्यांदा केला, तर त्याच्यामध्ये नामाक्षरामध्ये येणारी जी अक्षर आहेत, तर चे आहे, चो आहे, चा आहे, ला आहे, ही साधारण नामाक्षरं येतात. हे नक्षत्र अश्वमुख असणारं असं नक्षत्र आहे. अश्वमुख म्हणजे काय, तर घोड्याच्या मुखाप्रमाणे असणारं हे नक्षत्र आहे. त्याचप्रमाणे घोड्याचे जे गुणधर्म आहेत त्या ह्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये आपल्याला दिसून येतात. मग ते स्वभावामध्ये दिसणारे नक्षत्र गुण कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये अतिशय धाडसीपणा आहे जो घोड्याचा, जो चपळपणा आहे, बळकट शरीरयष्टी असणं किंवा पराक्रमी असणं, हे जे काही गुण आहेत हे आपल्याला त्या व्यक्तीच्या कर्तृत्वामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. अश्विनी नक्षत्राची देवता ही देवता आहे अश्विनी कुमार. आणि अश्विनी कुमार म्हटलं की हे देवतांचे वैद्य आहेत. मग वैद्य हे जरी असले तरी अश्विनी नक्षत्रावर जन्माला येणाऱ्या व्यक्तीची जे काही त्या अश्विनी कुमार यांच्यामुळे येणारे जे गुणधर्म आहेत ते साधारणतः अतिशय चिकाटी आहे, अभ्यासातलं एकाग्रपणा असणं आहे किंवा एखादं शल्यकर्म करणं, हे ह्या लोकांना उपजत ज्ञान असतं. त्याचप्रमाणे जनावरांचे डॉक्टर, माणसाचे डॉक्टर किंवा जनावरांच्या ज्या शल्य कला आहेत याच्यामध्ये अतिशय प्रावीण्य असणं, ह्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने या नक्षत्रामध्ये जन्माला येणाऱ्या व्यक्ती आपल्याला दिसून येतील. अश्विनी नक्षत्राचा आपण विचार केला, त्याच्यामध्ये अश्विनी नक्षत्र हे देवगणी नक्षत्र आहे. आणि देवगणी नक्षत्र असल्यामुळे ह्या व्यक्ती धर्मभक्त, देशभक्त, देवभक्त, ज्ञानी, धार्मिक प्रवृत्तीच्या आपल्याला प्रामुख्याने याच्यामध्ये दिसून येतील. अश्विनी नक्षत्राचा विचार केला तर अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू ग्रह आहे. आणि राशीचा विचार केला तर अश्विनी नक्षत्र हे मेष राशीमध्ये येतं आणि मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे. केतू आणि मंगळाचे जे काही गुणधर्म आहेत ते प्रामुख्याने आपल्याला ह्या नक्षत्राच्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. मग हे गुणधर्म कोणते आहेत, तर मंगळाचा गुणधर्म आपण राशीमध्ये बघितलेलाच आहे, पण त्याप्रमाणे धाडसी असणं किंवा एखादं काम पूर्ण कार्यक्षमतेनं करणं. केतूमध्ये काय आहे, तर केतू ही मोक्षकारक ग्रह सांगितलेला आहे. त्यामुळं धार्मिक अँगलनं जर विचार केला तर ह्याच्यामध्ये धडाडीनं धार्मिक कार्य करणं, अशा पद्धतीनं आपल्याला अश्विनी नक्षत्राचा विचार या ठिकाणी करता येतो. अश्विनी नक्षत्राचा एकंदरीत विचार करायचा झाल्यास आपल्या लक्षात येईल की अतिशय कर्तबगार असणारं हे नक्षत्र आहे. थोडंसं ज्ञानी पण आहे, मानी पण आहे, अभिमानी पण आहे, स्वाभिमानी पण आहे. हे सगळे गुणधर्म आपल्याला अश्विनी नक्षत्रामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. पण तितकंच भावनिक असणारं सुद्धा हे नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राच्या व्यक्ती प्रामुख्याने हे गुणधर्म किंवा हे स्वभावातले वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतील. अश्विनी नक्षत्रासाठी आराध्य वृक्षाचा विचार केला तर आपल्याकडे कुचला हे झाड किंवा ही वनस्पती त्या व्यक्तींसाठी सांगितली गेलेली आहे. मग त्याच्यासाठी त्या वनस्पतीच्या झाडाखाली बसून त्याचा जप करणं, आपल्या बॉडीचा ओरा वाढवणं, ह्या गोष्टी आपण करू शकतो. पण हल्ली कुचला हे झाड फारसं प्रामुख्याने कुठं आढळून येत नाही. त्यासाठी त्यांनी पर्यायी वृक्ष जो दिलेला आहे तो अडुळसा हे दिलेलं आहे. मग अडुळशाचा पण उपयोग आपण ह्याच पद्धतीने करू शकतो. अडुळशाचा उपयोग आपण औषध म्हणूनही करतो. अडुळसा हे प्रामुख्याने औषध म्हणून पण विचार केला जातो. अडुळशाची झाडं पण आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. अशा झाडाखाली बसून आपण जर आपल्या राशीचा जो मंत्र आहे किंवा नक्षत्राचा जो मंत्र आहे त्याचं जर पठण केलं तर आपली मनशांती किंवा आपला बॉडीचा ओरा वाढणं या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. अश्विनी नक्षत्र हे मंद नेत्र नक्षत्र आहे. म्हणजे एखादी वस्तू जर आपली हरवली अश्विनी नक्षत्रावरती तर आपल्याला पूर्वेला
किंवा दक्षिणेला ही वस्तू सापडते किंवा त्या बाजूला आपण शोधावी असा त्याचा संकेत आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर ह्या नक्षत्राच्या व्यक्तींना जे काही आजार म्हणतो किंवा शारीरिक व्याधी आपण म्हणतो त्याच्यामध्ये झोप न लागणं, अपस्मार, डोळ्याशी संबंधित, मेंदूशी संबंधित, कानाशी संबंधित किंवा ऐकायला कमी जास्त येणं वगैरे अशा पद्धतीचे विकार अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे अश्विनी नक्षत्राची देवता ही अश्विनी कुमार ही देवता असल्यामुळे आपल्याला ज्यावेळेला कोणताही जप करायला आपल्याला सुचवला जातो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आरोग्याशी संबंधित जर काही विकार असतील, विशेष करून डोळ्याशी, कानाशी, घशाशी, मानेशी ह्या संदर्भातले जर काही विकार असतील तर त्यासाठी आपल्याला अश्विनी कुमार देवता भ्यो नमः हा जप जर 108 या संख्येने जर पूर्ण केला, दररोज 108 या संख्येने पूर्ण केला तर बरेचसे आपल्याला नक्षत्राप्रमाणे येणारे जे काही आजार किंवा विकार आहेत हे कमी व्हायला मदत होते. याप्रमाणे आपण 27 नक्षत्रांचा विचार करणार आहोत. त्या सिरियलमधलं पहिलं नक्षत्र जे आहे ते अश्विनी नक्षत्र याची माहिती आपण घेतली. याच्यामध्ये पुढचं नक्षत्र घेणार आहोत अश्विनी, नंतर येणारं नक्षत्र भरणी आणि भरणी नक्षत्राची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. आम्ही दिलेली माहिती तुमच्यापर्यंत तुम्हाला आवडत असेल तर आमच्या येणाऱ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा किंवा या व्यतिरिक्तही तुम्हाला काही आणखीन माहिती हवी असेल तर त्या संदर्भामध्ये खाली कमेंट करा, म्हणजे आम्ही ती माहिती तुम्हाला देण्याचा किंवा पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार.